हा व्हिडिओ पाहिला आणि सकाळी-सकाळी मन अगदी सुन्न झालं. रोज एक काहीतरी वेगळी बातमी बघायला मिळते आणि माणूस म्हणजे विचार करायला लागतो, कुठं चाललाय आपला भारत? ही जेन पिढी अशी का झालेली आहे? निष्ठुर, अजिबात म्हणजे भावना नाही उरल्या त्यांच्यात. एक ॲपल मोबाईल पाहिजे म्हणून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि हे आई-वडील त्याच्यापुढे इतके व्याकुळ झाले, तरीही त्या मुलाला आई-वडिलांची दया येत नाही. ही अशी कशी जेन पिढी झालेली आहे, हे आपले कर्म म्हणावे, काय म्हणावं काहीही समजत नाही. कलियुग, असं कसं कलियुग? कसं कसं होईल आपल्या भारताचं किंवा मनुष्य जात अशाने नष्ट होईल, हे भयानक भविष्याचं चित्र दिसतंय डोळ्यासमोर. जेनजीत जर अशी निष्ठुर आणि भावना नसलेली झाली, तर पुढे भविष्य भयानक आहे. माणूस आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एकमेकाचा खून करतोय, करणार आणि असं जर दंगल उठली, माणसं माणसांना मारायला लागली, माणसं माणसांच्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कुठल्याही थराला जायला लागली, तर मनुष्यजात लवकरच नष्ट होईल. भयानक आहे हे भविष्य, भयानक आहे. त्या वडिलाचा कठोरपणा म्हणावा, कारण आई एवढी व्याकुळ होते. आईचं प्रेम दिसतंय, पण मुलाचं आईवर प्रेम नाही आणि वडिलांकडे कदाचित पैसे नसावे. कदाचित असूनही वडील तो हट्ट वायफळे म्हणून पुरवत नसतील. तर काय करावं माणसानी? विचार काय करावा, कसं करावं? काहीच डोकं चालत नाही. कुठं चाललाय हा जेन कुठे चाललाय जेन मुलांच्या अशा वागण्यामुळे काउन्सिलर डॉक्टरची जास्त गरज भासू लागलेली आहे आणि मुलांना काउन्सिलिंग कोर्स देण्याची जास्त गरज भासलेली आहे. हीलिंगचे हीलर जे हीलिंग करतात, त्यांची संख्या वाढवावी की काय असं वाटू लागलेलं आहे. या मुलांना सक्त हीलिंगची गरज आहे. स्कूलपासूनच हे सुरू करण्यात यायला पाहिजे, तर हे थोडंसं प्रमाण कमी होऊ शकतं. मुलांना हीलिंग करणं, मुलांना काउन्सिलिंग करणं हे सिरियसली घ्यायला पाहिजे सरकारनी, पालकांनी. पण पालकसुद्धा जागृत होत नाही, हे पण वाईट वाटतं. पालक जागृत होत नाही, त्यामुळे सरकार जागृत होत नाही. तर आपण प्रत्येक व्यक्तीने ही आपली जबाबदारी मानून जागृत व्हायला पाहिजे. शाळेमध्ये फोर्स करायला पाहिजे, की तुम्ही काउन्सिलर कंपल्सरी ठेवा, हीलर करणारे हीलर ठेवा. अरे पण शाळाच नष्ट होत चाललेल्या आहेत, तर पुढची गोष्ट होणार कधी? खूप मोठा प्रश्न आहे, खूप मोठा प्रश्न आहे. तुम्ही पण सांगा, आणखीन काय-काय बदल करायला हवेत, तर हे जेन हे असं वागणं कमी होईल, आत्महत्या कमी होतील मुलांच्या.